वाघ की बिबट्या याबाबत वाटंगी परिसरात संभ्रम, तर सुळेरान परिसरात टस्कराने केला ग्रामस्थांचा पाठलाग। आजरा तालुक्यातील वन्य प्राण्यांच्या वावराचे चित्र। आजरा तालुक्यातील वाटंगी परिसरात वन्य प्राण्यांच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मंगळवारी रात्री अडकूरहून वाटंगीकडे परत येणाऱ्या 2 युवकांना वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पट्टेरी वन्य प्राण्याचं दर्शन झालं। अंधारामुळे स्पष्ट ओळख न पटल्यानं त्यांनी हा प्राणी पट्टेरी वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला। यामुळे परिसरात वाघ आल्याच्या चर्चांना उधाण आलं। या माहितीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी परिसरात तपासणी करताना प्राण्याच्या पायाचे ठसे आणि काही हालचालींचे पुरावे गोळा केले। वनरक्षक तानाजी कवळीकट्टीकर यांनी हा प्राणी बिबट्या असावा अशी शक्यता व्यक्त करत याआधीही या भागात तरस आणि बिबट्याचा वावर असल्याचं सांगितलं। मात्र प्रत्यक्षदर्शींचा पट्टेरी वाघ असल्याचा दावा आणि वनविभागाचा बिबट्या असल्याचा निर्वाळा यामुळे वाटंगी परिसरात संभ्रमाची आणि भीतीची छाया पसरली आहे। दरम्यान तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळेरान आणि धनगरमोळा परिसरात टस्कर हत्तीनं दर्शन दिलंय। शेतातून परत येत असताना येथील पाटील आणि शेंडे या ग्रामस्थांचा हत्तीनं पाठलाग केल्याचं सांगण्यात आलं। सुदैवानं या घटनेत कोणतीही हानी झाली नाही। वन्य प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं असून ग्रामस्थांनी जंगल आणि शेताच्या सीमेवर विशेष दक्षता घेण्याचं सांगण्यात आलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।